एक्झिट पोलचे अंदाज ठरतील फेल, NDH सत्तेपासून दूर राहील, निवडणुकीचे कल देशात त्रिशंकू अवस्था दर्शविणारे ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांचा दावा. देशातील लोकसभेची अत्यंत महत्त्वाची सार्वत्रिक निवडणूक 7 टप्प्यात पार पडली. येत्या 4 जूनला म्हणजेच उद्यावर EVM मशीनमध्ये बंद झालेल्या मतांची मतमोजणी होऊन निकाल जनतेच्या समोर येणार आहे. अशातच समाज माध्यमांनी मीडियाने 1 जूनला मोठ्या प्रमाणात भाजप प्रणित NDA आघाडीला 400हून अधिक जागा प्राप्त होतील असा अंदाज जाहीर केले असले तरी वास्तविक पाहता अशी स्थिती पटणारी नाही आहे. मोदी मीडियाच्या माध्यमातून मॅनेज करून अशा प्रकारचा एक्झिट पोल प्रसारित केल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे. खरं तर संपूर्ण देशभर भाजपाच्या विरोधात लाट आहे. 400 पार भाजपचा नारा जनतेला मुळीच पटलेला नव्हता. संविधान बदलण्याची भाषा यातून भाजप करीत असल्याचं दिसून येत होतं. गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या राज्यावर मोदी सरकारने केलेले अन्याय, सरकारी यंत्रणाचा केलेला गैरवापर, उद्योगपतीसाठी चालवलेली देशाची यंत्रणा, धर्मांधता, जातीय तेढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने घेरलं होतं. शिवाय यंदाच्या निवडणुकीत 2014 व 19च्या निवडणुकीप्रमाणे कोणताही मुद्दा जो मतदाराला प्रभावित करेल असा जनतेसमोर NDAने मांडला नाही. त्यामुळे गतवेळचे संख्याबळ भाजपला टिकवून ठेवणं अशक्य आहे. महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली आदी राज्यातील NDA विरोधातील वातावरण निश्चितच भाजपाला सत्तेपासून दूर करणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलद्वारे मोदींनी मीडियाच्या माध्यमातून आणलेली आकडेवारी निराधार, पोकळ आणि न पटणारी आहे, असे अस्मिता विजनचे कार्यकारी संपादक आणि महाविकास आघाडी वकील परिषदेचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवाय विकाऊ मीडिया विरुद्ध त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. अशा मीडियामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ लागला आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असंही ते म्हणाले. वास्तविक निश्चितपणे 4 जूनला यापेक्षा वेगळं चित्र निर्माण होईल. वेगळे निकाल लागतील. महाराष्ट्रात तर भाजप प्रणित NDAचा सुपडा साफ होईल. सर्वाधिक खासदार महाविकास आघाडीचेच विजयी होतील. संपूर्ण राज्यभर देखील भाजपला कुठेही पुरेक वातावरण दिसत नव्हतं. त्यामुळे त्रिशंकू अवस्था असणारं सरकार अस्तित्वात येईल असं खात्रीलायक अंदाज समोर येत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्तेत दिसणार नाहीत असंही ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी शेवटी बोलताना आक्रमकपणे सांगितलं आहे.